असं वातावरणात आम्ही चाललो फिरायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर जवळपास महिन्याभरापूर्वी आम्ही सगळे म्हणजे माझ्या सासरची मंडळी आम्ही सगळे गेलो होतो देवदर्शनासाठी धुळ्याला. तर तोच व्लॉग आज तुमच्यासोबत शेअर करते मी. परी राम राम. आता आपण पोचलोय धुळ्यामध्ये, मंदिराजवळ पोचलोय आपण. तर सगळं पूजेचं सामग्री आपण इथून घेऊ. साडी, चोळी, गजरा वगैरे जे काही पूजेचं सामान असेल ते सगळं घेऊ आणि लवकर मंदिरात जाऊ. थोडी घाई झाली आहे. तर सगळे पूजेची सामग्री घेऊन मंदिराकडे निघालो. खूप जास्त पाय भाजत होते, पूर्ण जमीन तापलेली होती. तर घरून नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करून आणलेला होता आणि डब्यात बटाट्याची चटणी, पोळी असं पण नैवेद्य आणला होता. तर जे जे आणलं ते सगळं ताटात ठेवलं होतं आणि पुरणाचे दिवे करायचे होते, त्याच्यामुळे पुरण थापून घेतलं आणि दिवे पण करून घेत होते. म्हणजे त्यामध्ये सगळे फुलवात वगैरे ठेवून घेत होते. आणि हे सगळं झालं की लगेच मग आरती सुरू होणार होती, म्हणून जास्त घाई गडबड सुरू होती. कारण आरती सापडायला हवी होती, त्याच्यासाठी खूप लवकर आम्ही घरातून निघालो होतो. जवळपास 8:30-9च्या दरम्यान निघालो असू. आरती झाल्यानंतर दर्शनासाठी खूप जास्त रांग लागलेली होती, खूप जास्त गर्दी झाली होती. पण आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. मला देवीची खोळ पण भरायची होती आम्हाला आणि त्याआधी हे ताट पोचवायचं होतं आतमध्ये. तर त्याच्यासाठी दर्शनासाठी पुढे आलो आणि सगळी खोळची तयारी करून घेतली आणि सगळ्यात आधी नैवेद्य दिला पुजारींच्या हाताने. ते सगळं ठीक आहे. त्याचं मला वाईट एक नारळ काढून दे पाहिजे ना, ते मोठं पायाला लावायचे ना आपलं तिथे. त्यांना काही काम नाही. कोणत्याही अडचणीशिवाय अगदी सहज आणि खूप जवळून दर्शन झालं देवीचं. आणि सगळं काही आवरल्यावर आम्ही त्या देवीच्या गाभाऱ्यातच जेवण केलं आणि तिथून मग आम्ही घराकडे यायला निघालो. गुच्ची घालून काढून तिथं ना फोटो. आता इकडे पोरीच हाय दादू. दादू घरी